वी लॉ सोल्युशन्सच्या वतीने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसाठी एक अतिशय उद्बोधक अशा प्रकारचं सेमिनार 7 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे। ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये ॲडव्होकेट विशाल लांजेकर, ज्यांना सहकार क्षेत्रातला मोठ्या प्रमाणात अनुभव आहे, ॲडव्होकेट महाबळेश्वर मोर्जे, जे या क्षेत्रातले भीष्म पितामह मानले जातात, त्यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि असे हे विशाल लांजेकर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना घटना दुरुस्ती 97वी जी घटना दुरुस्ती झाली आहे या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत। ही जी 97वी घटना दुरुस्ती आहे याच्या माध्यमातून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या आल्या आहेत। या जबाबदाऱ्यांना निर्वाहन करणं हे प्रत्येक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचं महत्त्वपूर्ण कर्तव्य असणार आहे आणि हे नेमकं काय आहे, कुठल्या गोष्टी करणं अनिवार्य असणार आहे या संदर्भातली माहिती या सेमिनारच्या माध्यमातून श्री विशाल लांजेकर, ॲडव्होकेट विशाल लांजेकर देणार आहेत। सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं मार्गदर्शनपर व्याख्यान असणार आहे। माझ्या मते सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना काम करत असताना अनंत अडचणी येत असतात। अनेकदा आपण लष्कराच्या भाकऱ्या का भागतो आहोत अशा प्रकारचा प्रश्न देखील पडत असतो। मात्र हे व्याख्यान ऐकल्यानंतर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल असा विश्वास मला स्वतःला आहे। मी स्वतः हे सेमिनार अटेंड करणार आहे, आपणही हे सेमिनार अटेंड करावं। नमस्कार। रविवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ॲडव्होकेट विशाल लांजेकर यांचं सोसायटी लॉज आणि सोसायटी बाय लॉज बद्दल एक मौलिक मार्गदर्शन नागरिकांसाठी उपलब्ध आहे। सध्या सोसायटी लॉजमध्ये बरेचसे चेंजेस घडून येत आहेत आणि त्यामुळे ह्या लेक्चरचा आपण सर्वांनी सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा हे फार महत्त्वाचं आहे। आज ह्या नवीन चेंजेसमध्ये प्रामुख्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ऑनलाईन रिटर्न फायलिंग, सोसायट्यांचं वर्गीकरण, ॲक्टिव्ह आणि नॉन ॲक्टिव्ह मेंबर सभासद, मला वाटतं ही एक खूप मोठी समस्या सोसायट्यांना भेडसावते। तसंच सोसायट्यांचे इलेक्शन्स, अतिक्रमण, की त्यामध्ये सोसायट्यांचे काय राईट्स आहेत, त्यामध्ये काय चेंजेस आलेले आहेत हे आपल्याला तिथे कळू शकतं। आणि आज एक सोसायटी स्वतः रेव्हेन्यू जनरेशनमध्ये कसं स्वतःला घेऊ शकते, वेगवेगळ्या माध्यमातून ॲडव्हर्टाइजमेंट आहेत किंवा बाकीच्या गोष्टींमधनं सोसायटीला एक स्वतःचं विशाल लांजेकर हे मोफत नागरिकांसाठी अवेलेबल करून देत आहेत। त्यामुळे सोसायट्यांचे पदाधिकारी ॲज वेल ॲज सोसायटींचे सभासद या सर्वांसाठीच हे जे लेक्चर आहे हे अतिशय परिपूर्ण असं लेक्चर आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी त्याचा जाऊन तिथे स्वतःचा फायदा करून घ्यावा। माझी ॲडव्होकेट विशाल लांजेकर यांना सदिच्छा आणि ते खूपच चांगला स्तुत्य उपक्रम। सोसायटीमध्ये काम करताना बऱ्याचशा अडचणी, म्हणजे ज्या काही स्टॅट्युटरी लेवलच्या किंवा कामासंदर्भाच्या किंवा ऑडिट संबंधी AGM कशा तऱ्हेने कंडक्ट करायची वगैरे ह्या सगळ्या ह्या आम्हाला बऱ्याच येत होत्या आणि ह्या बाबतीत वारंवार आणि वेळोवेळी मला ॲडव्होकेट विशाल लांजेकर यांनी मदत केली। तर सध्या विशाल लांजेकर हे सर्व लोकांसाठी म्हणून एक नरेंद्र बल्लाळ हॉलमध्ये म्युन्सिपाल्टीच्या रविवारी एक सेशन घेणार आहेत। माझं सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही कृपया हे सेशन त्यांचं अटेंड करावं, जेणेकरून तुम्हाला सध्याच्या लेटेस्ट बायलॉज संबंधी, लेटेस्ट अमेंडमेंट संबंधी, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रोव्हिजन संबंधी आणि विशाल लांजेकर काय काय चांगल्या सर्व्हिसेस आपल्याला देऊ शकतात यासंबंधी पूर्ण माहिती मिळेल। नमस्कार, मी भालचंद्र चितळे। वकील साहेब श्री विशाल लांजेकर हे माझ्या परिचितांपैकी एक आहेत। ते एक जाणकार वकील म्हणून मी त्यांना ओळखतो। गृहनिर्माण सोसायटी, त्यांचे बायलॉज
ह्या विषयावरती त्यांचा जास्त गाढा अभ्यास आहे. ते या विषयावरती एक पुस्तकही लिहित आहेत. 97व्या घटना बदलानुसार गृहनिर्माण सोसायटी बनवणे आणि त्याचा सभासद असणे हा एक मूलभूत हक्क बनवला गेलेला आहे. तेव्हा गेल्या काही वर्षांमध्ये जे बदल केले सरकारने, सर्वसामान्य माणसांना त्यांचे हक्क आणि इतर गोष्टी समजता याव्यात आणि त्या हक्कांचा योग्य तो वापर करता यावा. उदाहरणार्थ पेनल्टीज लावणे, अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई करणे, ह्या गोष्टी ते चांगल्या प्रकारे समजावून सांगतात आणि मदतही करतात. ह्या विषयावरती एक विनामूल्य व्याख्यान रविवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 ह्या वेळेमध्ये नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये ते आयोजित करत आहेत. तेव्हा या विनामूल्य संधीचा आपण सर्वांनी जरूर फायदा घ्यावा. मी स्वतःही त्या व्याख्यानाला जाणार आहे. तेव्हा आपणा सर्वांनाही विनंती आहे की आपण रविवारचे 2 तास खर्च करून इथे यावं, अशी तुम्हाला विनंती आहे.